लंच डिप्लोमसी त्यांना निमंत्रित केले आणि त्यांनी होकार दिला। आता होकार दिल्यानंतर त्यांना जाणं क्रमप्राप्त असल्यामुळे ते जात असतील। पालकमंत्री पदासाठी तटकरेंची फिल्डिंग, त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनुमत्य होऊ नये, काढू नये अशी माझी विनंती। पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही। या संदर्भात वरिष्ठ लेवल नक्की विचार करून योग्य निर्णय घेऊन बरेचसे रूपाने पालकमंत्री घोषित होईल असे आम्ही आशावादी निश्चित। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार, सुटे थोडासा धीर धरा, धीरे धीरे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगडचा दौरा करतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं अमित शहा रायगडावरती उपस्थिती दर्शवतील। रायगडावरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गृहमंत्री अमित शहा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या रायगडमधल्या सुतारवाडी गावातल्या निवासस्थानी भेट देणार आहेत। सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी अमित शहा उपस्थित राहतील। अमित शहांच्या या भेटीत रायगडच्या पालकमंत्री पदावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। परवाची भेट ही अतिशय वेगळ्या कारणासाठी आहे। छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येतात। त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनुमत्य होऊ नये, काढू नये अशी माझी विनंती। त्यांना निमंत्रित केले आणि त्यांनी होकार दिला। आता होकार दिल्यानंतर त्यांना जाणं क्रमप्राप्त असल्यामुळे ते जात असतील। तिथे गेले म्हणजे काय त्यांचं झालं असं होत नाही, होणार नाही। परंतु जे रायगडवर येत आहेत त्याचं आम्ही पहिलं स्वागत करतो अमित भाईंचं। नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे। आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे। दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे। 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे। सुटे थोडासा धीर धरा।